नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य आढावा बैठकीचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न। जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत। नाशिक येथील ग्रामदैवत कालिका माता मंदिर हॉल या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेना संघटनेची राज्यस्तरीय अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये संघटनेचे आगामी अधिवेशन, पुढील ध्येय धोरण, संघटनेच्या पुढील आंदोलनाची रणनीती तसेच संघटन बांधणी या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, विभागीय कार्यकारिणी, प्रदेश कार्यकारिणी तसेच संघटनेचे सर्व सक्रिय पदाधिकारी व सभासद बैठकीस आवर्जून उपस्थित होते। या बैठकीला छावा क्रांतीवीर सेनेच्या महिला यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य दिनकर मामा कोतकर, नांदेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी ढगे, नाशिक शेतकरी जिल्हाध्यक्ष नाना पालखेडे, प्रकाश सोळंके, नारायण बाबा जाधव, प्रदेश संपर्क प्रमुख शेतकरी आघाडी गोरख भाऊ संत, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आबा पाटील, नाशिक जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे, अनिल राऊत, गणेश माने, हर्षल देसरे, नवनाथ शिंदे या सर्व राज्यस्तरीय कमिटी सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांनी यावेळी सर्व पदाधिकारी यांना योग्य ते मार्गदर्शन केले। तसेच संघटना पुढील वाटचालीस कसे नियोजन करायचे व येत्या काळात अधिवेशन मोठ्या संख्येने साजरे करण्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी नाशिक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांनी आलेल्या सर्व राज्यस्तरीय पदाधिकारी यांचे आभार मानले। शौर्य रणरागिणी न्यूज साठी नंदकिशोर महाले, नाशिक जिल्हा प्रतिनिधी।